बनवणार आहे चहा आणि त्याची स्पेशल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी तर चहामध्ये सगळ्यात पहिले आलं टाकते, तर तुम्ही काय टाकता हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। रील काय बनवत बसलीये? जरा पोटा पाण्याचं बघ, बाहेरचं धुणं भांडे करून घे। आज मी खूप थकलेली आहे, माझं डोकं पण दुखतंय, मी काय करणार नाहीये। ए बाई, माझ्याने काम करणं होणार नाही आता, माहेरी पण मीच करू, इथं पण मीच करू। डोक्याला ताण झाला नुसता। माझ्या दुसरी कोणती पोरगी करून आणली असती ना तर ताई ताई म्हणून माझ्या मागं फिरली असती। आता सासूला पण काही म्हणता येत नाही, ती म्हणती तुझीच बहीण आहे, तुझीच बहीण आहे। अरे ऋतू, एवढे साडीला इस्त्री कर बरं। एक इस्त्री लावली का तू? माहेरी पण तू सासू, इथं पण तू सासू, नुसती काम सांगत राहते मला। मी नाही करणार आहे, तुला करायचे असेल तर करून घे। माझ्या पण 2-4 पडले त्या पण कर। अच्छा, काल सासूबाईंची जे चुगल्या करत होती ना त्याची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, ऐकू का त्यांना मग? नाही ना ताई, दे तुझ्या किती साड्या आहे ना, सगळं इस्त्री करून ठेवते मी। आता कशी आली लाईन वर? ए बाई, जे नवऱ्याला काही सांगते का नाही धंदा पाणी बघायला, का माझ्याच नवऱ्याने सगळं घर बघायचं नाही मी? ठीक आहे मम्मी, माझा नवरा ना वेगळं निघून जातो, आम्हाला आमचा हिस्सा देऊन द्या। असं पण आहे ना, तुझं काम करून करून आहे ना मला कंटाळा आलाय, मला तर राहू वाटत नाही या घरामध्ये। बाई ग, आताच लग्न झालं आणि लागली घर फोडायला? हा, सख्या बहिणीला कधीच सख्खी जाऊ करू नये बाबा। ऐ ऋतू, या शिमग्याला मी जाणार आहे बरं काहीकडं। तू कस काय? आई तर मला बोलली होती फोन करून की तू ये म्हणून। तू जाणार आहे म्हणजे तुझ्या नवऱ्याला कोण भाकरी खाऊ घालन? मी जाणार आहे बाबा। ठीक आहे, लावायला फोन। हा आई, ह्यावेळेस मी येणार बरं का सणाला? नाही, मी येणार आहे। तुम्ही दोघे ना तिकडे जरा, इकडे मांडवा खेळता आणि द्यायला नका येऊ। बघ तुझ्यामुळे आता तिकडे पण जायला नाही भेटत मला। माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळेच होतं नेहमी।